एक कोऑर्डिनेटर म्हणून नेमलं पाहिजे, समन्वयक म्हणून नेमलं पाहिजे की जे अशा बैठका कॉल करतील. तर त्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहीनं केंद्र सरकारला आम्ही एक पत्र या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर तिथं मराठी भाषिक लोकांना कन्नड सक्ती केली जाते. तिथली जी कागदपत्रं आहेत, सरकारी दस्तऐवज आहेत, हे म्हणजे कन्नड भाषेमधूनच घ्यावेत अशा पद्धतीचं तिकडं त्या सरकारचा आग्रह राहतो. त्या बाबतीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रक्रिया तिथं केलेली आहे. तर न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे जो काही निकाल तिथं अपेक्षित आहे त्या निकालानुसार जर न्यायालयानं सर्व भाषांमध्ये तो दस्तऐवज द्यावा असं जर त्या ठिकाणी निर्देश दिले असतील, कारण असे निर्देश दिलेत असं त्या बैठकीमध्ये मला आलेल्या बैठकीत चर्चेला आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. तर ते सुद्धा आम्ही तपासून घेऊ आणि तसं जर झालं असेल तर ते सुद्धा आम्ही कर्नाटक सरकारच्या निदर्शनाला आणू. एकूणच 865 मराठी भाषिक गावातल्या लोकांना या ठिकाणी राज्य सरकार जे त्यांना वैद्यकीय मदत असेल किंवा इतर अनुषंगिक काही मदत असेल ती करण्यासाठी आम्ही त्या 865 मराठी भाषिक लोकांच्या पाठीशी आहोत. त्यांना योग्य ते सगळं सहकार्य हे महाराष्ट्र सरकार करणार आहे. ओके. एक मत असं यामध्ये की म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री असं गेल्या मधल्या काळात विरोध करत होते, तिथे काही राजकीय प्रदर्शन सुद्धा या संदर्भात झाली आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्या टेरिटरीमध्ये ढवळाढवळ करते हा प्रामुख्याने आरोप नाही. आता एक आहे, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. कर्नाटक सरकारनं सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की दोन राज्यांचे समन्वय मंत्री हे केंद्रानं नेमलेले आहेत. म्हणजे आमच्या राज्य सरकारकडनं नावं विचारून केंद्रानं ते समन्वय मंत्री नेमलेले आहेत. त्यामुळं ज्या मंत्र्यांना केंद्रानं दोन राज्याच्या समन्वयासाठी नेमलेलं आहे तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये अशी जी भूमिका कर्नाटक सरकारची आहे ही केंद्राच्या धोरणाला, केंद्राच्या निर्णयाला बगल देणारी आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा एक वेळ जेव्हा माझा स्वतःचा दौरा मी बेळगावला लावलेला होता तेव्हा जेव्हा त्यांनी मला मनाई आदेश काढला तेव्हा या बाबतीत आम्ही तीव्र नाराजी आमच्या राज्य सरकारच्या वतीनं केंद्राला कळवलेली आहे. अजूनसुद्धा आता वैद्यकीय मदत याच्यासाठी जर आम्ही तिथं जात असू तर शेवटी कुठल्याही कायद्यापेक्षा कुठल्याही नियमापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. जर एखाद्याला मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय मदतमधनं, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधनं जर एखाद्याला वैद्यकीय मदत मिळत असेल तर ती सुद्धा द्यायसाठी किंवा त्याच्यासुद्धा पाठपुरावा करायसाठी मंत्र्यांनी येऊ नये अशी जर आडमुठी भूमिका राज्य सरकार घेत असेल तर या बाबतीत पुन्हा एकदा आमची तीव्र नाराजी केंद्राकडे आम्ही कळवू. ज्यावेळेस आपण आरोग्य व्यवस्थेचं म्हणताय, आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भातच तिथल्या सीमावर्ती भागातील अनेक लोकांना आरोग्य व्यवस्थेची उपाययोजना करावी किंवा त्यांना आरोग्य व्यवस्था पुरवावी याकरता अनेक अधिकारी गेले होते सरकारमधले. तिथे त्यांना हाकलून लावलं कारण का हा तुमचा भाग नाही आणि हे तुमचा एरिया नाही त्यामुळे तुम्ही इकडून जावा असे देखील प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांना खूप वाईट वागणूक दिली गेली. नाही, हे परत मी सांगतोय की ही विसंगती आहे. केंद्रानं ज्यासाठी समन्वय मंत्री नेमलेले आहेत त्यांना किंवा त्यांच्या प्रतिनिधीला अशा लोकशाही देशामध्ये कुणी कुणाच्या राज्यात येऊ नका अशा पद्धतीची भूमिका स्वीकारणं कर्नाटक सरकारची ही अत्यंत चुकीची आहे. त्यामुळं या बाबतीत आम्ही तर एकदा नाराजी व्यक्त केंद्र सरकारकडे केलेलीच आहे आणि अगदी आवश्यकता पडली तर आम्ही जे 3 मंत्री आहोत महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री, आम्ही तिघही या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित शाह साहेबांना समक्ष भेटायसाठी सुद्धा दिल्लीला जाणार आहोत. तुम्ही तीव्र नाराजी व्यक्त करता किंवा आणखी आक्षेप नोंदवता, केंद्राकडे जाता, पण कन्नडचं सरकार जे आहे किंवा तिथले जे स्थानिक लोकनेते आहेत ते कशाला जुमानत नाही. ते त्यांना वाटेल तशाच पद्धतीने वागतात आणि मग महाराष्ट्र या सगळ्याच्या याच्यात बॅकफुटवर जातोय का किंवा महाराष्ट्राचा जो कणा आहे तो वाकला जातोय का असं वाटतंय? नाही. बघा, 865 मराठी भाषिक गावातल्या लोकांसाठी कुठेही महाराष्ट्र सरकार कधीही बॅकफुटवर गेलेलं नाही. आपण हे बघा, आपण लोकशाही मानणारं राज्य आहोत. आपण व्यवस्थित कायद्याचं पालन करून हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. पण एखादं समोरचं राज्य जर अशा पद्धतीची आडमुठी भूमिका घेत असेल तर त्यालाही पर्याय कायद्याच्या चौकटीत बसणारे पर्याय आहेत. म्हणून हा आमच्या समोरचा एक पर्याय आहे की आम्ही लेखी कळवल्यानंतर सुद्धा जर याच्यामध्ये कर्नाटक सरकारचा बदल झाला नसेल तर मान्य अमित शाह साहेब जे केंद्रीय गृहमंत्री आहेत या सगळ्या बाबी जे इन्सिडेंट्स घडले
जे जे प्रकार घडले कर्नाटक सरकारकडनं ते तारीख वार घडलेल्या प्रकरणासह आम्ही माननीय अमित शाह साहेबांच्या निदर्शनाला आणून देणार आहोत. एक समिती होती, समन्वय समिती दोन्ही राज्यांमध्ये सांगितलं ना आता, आत्ताच बोललो. सिंहगड किल्ल्यावरती आपण पाहतोय तर 10 दिवसांवरती शिवजयंती आहे आणि सिंहगड किल्ल्यावरती दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. एकूणच काय चाललेलं आहे नेमकं, कशा पद्धतीने पाहता याकडे? गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण स्वतंत्र यंत्रणा उभी केलेली आहे. आता अनेक वेळा आपण बघतो माध्यमांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पवित्र गडांवरती, किल्ल्यांवरती, गडकोटांवरती काही धिंगाणा करणारे असे काही वर्ग असतो जो जाऊन असं मद्यप्राशन करून नशापाणी करतात. त्यांच्यावर अनेक वेळा कठोर कारवाई केलेली आहे. आपण सिंहगडचा जो विषय सांगता या बाबतीत आजच जिल्हाधिकारी पुणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे यांना मी स्वतः सूचना देतो आणि या बाबतीत कठोर कारवाई नक्कीच केली जाईल. विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते त्यांनी असा आरोप केलेला आहे की घोसाळकर यांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक प्रवक्ता आहे, महिला किंवा पुरुष असेल, हे चौकशीमध्ये समोर येईल. चौकशी मी आता तेच हिंदीमध्ये सांगितलं. ऑलरेडी माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांनी ह्याची चौकशी लावलेली आहे. चौकशी अधिकारी त्यांना ज्यांना योग्य वाटेल त्यांना चौकशीला बोलवतील. काही CCTV फुटेज तपासायचे, काही कॉल रेकॉर्ड तपासायचे. आता आपण बघितलं नितेश राणे साहेबांनी काय सांगितलं, अमुक लोकांचे कॉल रेकॉर्ड काढा. हे सगळं आता जे स्टेटमेंट्स चॅनेलवर चाललेत हे पोलीस रेकॉर्डवरती आहेत ना. पोलीस सगळ्या अशा पद्धतीनं ज्या काही बातम्या येतात त्या सगळ्यांवर पोलिसांचं लक्ष असते. त्यामुळे हे बघा, सरकारचा मंत्री म्हणून एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट मंत्र्यांनी करणं तरी योग्य नाही. आमचा पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. पोलीस यंत्रणा चौकशी करेल आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतर मग गृह मंत्रालय ह्याच्यावर निर्णय घेईल. जरांगे पाटील असं म्हणतात की साल्हेरचा किल्ला उतरत असताना आमच्या गाड्यांवर पिकअप गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारे आमचा घातपात करण्याचा प्रयत्न असू शकतो. याला जोडून की जरांगे पाटील साहेब कधी म्हटले? आताच म्हणाले की साल्हेरचा किल्ला उतरत असताना आमच्या गाड्यांवर पिकअप गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. जरांगे पाटील साहेबांना आपण स्वतंत्र 2 हत्यारी जवान कायम संरक्षणासाठी दिलेले आहेत आणि असं समजा काय प्रकार त्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा इतर अनेक कामांमध्ये त्यांचं आमचं बोलणं होत असतं. त्यांचे माझे अनेक वेळा त्यांचं अगदी ते आंदोलनाला बसले होते तेव्हासुद्धा मी त्यांच्याशी बोलायचो. त्याच्यानंतरसुद्धा त्यांची चौकशी तब्येतीची विचारपूस करायला मी त्यांच्याशी बोलायचो. त्यांना असा जर काही संशय असेल तर त्यांनी जरूर मला सांगावं. या प्रकरणाची सुद्धा निश्चित चौकशी केली जाईल. मराठवाड्यात छाननी होत नाहीये किंवा प्रमाणपत्र हे केली जात नाहीये. त्याचबरोबर ती अनेक गोष्टी आहेत जे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात त्या होत नसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आजपासून. मला वाटतं बघा, सगळा निर्णय झाला, सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला अध्यादेश निघाला. मला एक सांगा, याच्यामध्ये एक प्रक्रिया आहे. ऑर्डिनन्स निघाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याचं कायद्यात रूपांतर असेंब्लीसमोर ठेवून करावं लागते. आता 26 तारखेपासून असेंब्लीचं सेशन आहे. त्यामुळं ही प्रक्रिया सुरू आहे ना. ऑर्डिनन्स निघाल्यानंतर तो पब्लिक डॉमेनमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर हरकती, लोकांचं काय म्हणणं हे सुद्धा येत असतं. त्यामुळं न्याय ही सगळी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती तर पूर्ण केली पाहिजे. नाही तर आज ऑर्डिनन्स काढला आणि उद्या लगेच कायदा केला, तो टिकला तर पाहिजे कोर्टामध्ये. उद्या जर समजा आपण असं काही गडबडीमध्ये निर्णय घेतला आणि समजा कोणी कोर्टात गेलं आणि कोर्टाने जर सरकारला विचारलं की तुम्ही सगळी प्रोसिजर, सगळ्या स्टेप्स, सगळी कायदेशीर बाबी का पूर्ण केल्या नाहीत, तर त्याला काय उत्तर देणार आपण? म्हणून कुठल्याही समाजाचा विषय सोडवत असताना तो कॉन्क्रीट असला पाहिजे, परिपूर्ण असला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे. ज्या तरतुदी फॉलो करणं गरजेचं आहे त्या सगळ्या तरतुदी फॉलो करून घेतला गेलेला असला पाहिजे. यामुळं जरांगे पाटील साहेबांनी आंदोलन करू नये. सरकार त्या बाबतीत काम करतंय. मराठा आरक्षण उपसमिती त्याच्यावरती काम करते आहे आणि एकदा माननीय शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. शिंदे साहेबांच्या हस्ते जरांगे पाटील साहेबांनी अध्यादेशाची प्रत स्वीकारलेली आहे. त्यामुळं या सुद्धा गोष्टी ज्या पूर्ण करायच्यात त्या नक्की मुदतीत आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा नक्कीच मानस आहे. ओके, नाही आता ते संपू द्या, मग बोलतो मी. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि स्वातंत्र्यवीर सावरकरजी हे श्रद्धेय नेतृत्वच आहेत. यांच्या बाबतीत सुद्धा राज्याला, केंद्राला पूर्ण आदर आहे. त्यांच्यावरती राज्याची परिपूर्ण श्रद्धा आहे.
या बाबतीत त्यांना भारतरत्न या दोन्ही महान व्यक्तींना देण्यासंदर्भातला प्रस्ताव यापूर्वी जर राज्य सरकारकडनं केंद्राकडे दिला गेला असेल तर त्याचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करू आणि नव्यानं जर काही त्याचा प्रस्ताव द्यावा लागणार असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीत चर्चा करून सरकार निश्चितपणानं त्याच्या बाबतीत गांभीर्यानं पुढची कार्यवाही करेल. ओके, थँक्यू. राज ठाकरेंच्या मागणीकडे कसं बघता हा प्रस्ताव? नाही, मी सांगितलं ना, या बाबतीत महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची श्रद्धा या दोन्ही महान व्यक्तींच्या वरती आहे, श्रद्धेय व्यक्तींच्या वरती आहे. त्यांना अशा पद्धतीनं भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न राज्यातल्या जनतेकडनं, राज्यातल्या सरकारकडनं, महायुतीच्या सरकारकडनं आम्ही निश्चितपणानं करू. ओके, प्रस्ताव नाही आता नंतर घेतो, आता हे झाल्यानंतर घेतो परत. प्रस्ताव पाठवलाय का सर? मला माहिती घेऊन सांगा. पाठवलं तर आपण मी माहिती घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांची चर्चा करून सांगतो. मुख्यमंत्री ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.